नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मस्त भन्नाट रेसिपी बनवणार आहोत. तीही खूप स्वादिष्ट आणि कमीत कमी वेळेत होणारी. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला एक मिक्सरचं बाउल घ्यायचं आहे किंवा मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यात मी 1 वाटीपेक्षा थोडं कमी रवा घेते आहे. आपल्याला मीडियम रवा घ्यायचा आहे, म्हणजे बारीक जाड रवा नाही घ्यायचा आहे. त्याच्यात मी 2 चमचे दही आणि 2 चमचे पोहे आणि जितका रवा घेतलं तितकंच पाणी टाकायचं आहे. मिक्सरला फिरवून घेणार आहोत. मस्त पेस्ट बनवून घ्यायची आहे. बघू शकता मस्त पेस्ट बनवून तयार झालेली आपली. आता त्याला आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊ. बघू शकता अशा पद्धतीने पेस्ट बनवायची आपल्याला. थोडंसं पाणी टाकून त्याला पातळ करून घ्यायचं आहे. त्याच्यात आपण भाज्या ॲड करू शकतो, तुम्हाला आवडतील त्या. मी इथे 1 बारीक मिरची, 1 बारीक कापलेला टोमॅटो, 1 बारीक कापलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून. आता सगळं हलवून घेऊ आपण. सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला अशाच पद्धतीने. कच्चं जिरं आपल्याला थोडंसं त्याच्यात टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. कच्च्या जिराचा फ्लेवर खूप छान येतो, म्हणून कच्चं जिरं तुम्ही टाकायचं आहे. नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता. अर्धा चमच्यापेक्षा थोडा कमी बेकिंग सोडा टाकला आहे. बघू शकता किती मस्त दिसतंय. जेवढं दिसतंय मस्त तितकं खायलाही खूप छान लागतं. तुमच्याकडे खमणचं भांडं असेल किंवा नसेल तर तुम्ही ताट घेऊ शकता, आणि असेल तर अशा पद्धतीने त्याला तेल लावून घ्यायचं आहे. हाताने मस्त पसरून घ्यायचं आहे तेल. आणि जी आपण पेस्ट बनवलेली आहे ती त्याच्यात ट्रान्सफर करून घ्यायची आहे. त्याला थोडंसं ठोकून घ्यायचं आहे जेणेकरून ते एकत्र होऊन जाईल आणि व्यवस्थित सेट होऊन जाईल. मी इथे एका बाउलमध्ये खमणच्याच भांड्यामध्ये मी पाणी टाकलं आहे आणि छान उकळी येऊ दिली आहे. उकळी आल्यानंतरच मी आपला ताट त्याच्यात टाकला आहे, ठेवला आहे. मीडियम फ्लेम करून ते झाकण झाकून द्यायचं आहे आणि 10 मिनिटानंतर बघू शकता थोडंसं तिखट वरून टाकून द्यायचं आहे. याला हे जे दिसतं ना खूप छान दिसतं. जर का आपण वरून तिखट टाकलं ते तर अशाच पद्धतीने थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. आणि आपल्याला ज्या आकारात आवडेल त्या आकारात तुम्ही कापू शकता. मी थोडं वेगळ्या पद्धतीने कापते. बघू शकता मी कशा पद्धतीने कापते. तर त्याआधी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. हलक्या हाताने आपल्याला काढून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने अगदी आरामात निघतं, काही टेन्शन नाही राहत आणि खायला चव अतिशय भन्नाट अशी असते. एकदा खाल्लं ना तर नवीन नवीन परत परत बनवाल. बघू शकता अशा पद्धतीने मी कापून एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलं आहे.
थोडंसं तेल टाकायचं आहे पॅनवर किंवा तव्यावर. तुमच्याकडे नॉनस्टिक असेल तर त्याच्यावर टाका. त्याला फक्त आपल्याला थोडंसं शेलो फ्राय करायचं आहे, जास्त ऑइलीही नाही आहे. थोडंसं खालची बाजू शेकून झाली की आपल्याला पलटून घ्यायचं आहे. थोडंसं सावधानीने पलटायचं आहे, नाहीतर तुटू शकतं, कारण ते आपण लांब लांब कापून ठेवलं आहे म्हणून. बघू शकता अशा पद्धतीने थोडासा क्रिस्पीनेस त्याला येऊ द्यायचा आहे आणि त्याच्या लांब लांब चिऱ्या करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जसं आवडत असेल तुम्ही तशा पद्धतीने कापू शकता. बघू शकता किती छान मस्त खूप खमंग असा वास येतोय. मस्त खूप छान स्मेल आहे. अशाच पद्धतीने सगळे आपल्याला कापून घ्यायचे. थंड झाल्यावर कापायचे. मी जरा गरमागरम कापते म्हणून ते थोडं अवघडल्यासारखं होतंय. थँक्यू.